नमस्कार. आज दसऱ्याचा दिवस आणि दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा म्हणतात ते अगदी खरं आहे. सो थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मी मूळची नगरची आहे, अहमदनगरची. सो अहमदनगरला आमचा एक छानसा वाडा आहे आणि माझं बालपण सगळं जॉईंट फॅमिलीमध्ये गेलं. त्यामुळे अनेक वर्ष आय थिंक आम्ही भावंडं घरामध्ये आम्ही 6-7 जणं होतो. तर आम्हाला कधी घराच्या बाहेर जाऊन इतर कोणी फ्रेंड्सची गरजच पडली नाही. आय थिंक कॉलेजमध्ये जाऊस्तवर असं होतं की आमच्यामध्येच दिवसभर नुसता धांगडधिंगा चाललेला असायचा. नगरला कसं आहे ना, तुम्ही कधी गेलात ना, तर अतिशय प्रेमळ आणि अतिशय म्हणजे अ, ओढ लावणारं गाव आहे. खरं तू त्या गावामध्ये कधीही गेलीस तरी आणि ओळखत नसलीस ना, तरी पीपल आर सो वेलकमिंग की पटकन घरात येतील, बोलवतील, म्हणतील, "अरे या, बसा." म्हणजे आय थिंक मला आठवतंय की मी 1-2दा माझा रस्ता चुकला आणि मी कुठेतरी जाऊन हरवले होते. तर हरवल्यावरती त्यांनी विचारलं, की "तुझं नाव काय आहे सांग." लहान होते अशी एक 7-8 वर्षाची किंवा त्याच्याहूनही लहान असेल. नाव विचारलं, नाव सांगितलं, त्यांनी घरी आणून सोडलं. शांत सगळ्यांचे स्वभाव शांत आहेत आणि ओव्हरऑल म्हणजे असं एक गावाचं एक हे असतं ना, तर फील खूप शांत आहे. आम्ही खूप मस्ती केली आहे. आमच्या घरामध्ये वाडा असल्याकारणाने 3 मजली आहे. वरती खालती वेगवेगळ्या खोल्यांमधून वर खाली जाणारे जिने आहेत. आम्ही घरामध्ये लपंडाव तर खेळलोय. आम्ही क्रिकेट खेळलोय, बॅडमिंटन खेळलोय आणि शेजाऱ्यांच्या काचा पण फोडल्या. त्यामुळे मला अशा म्हणजे लहानपणाच्या खूप छान आठवणी आहेत. पण आपल्या नवरात्रीतली एक खूप गोड आठवण तुला सांगते, की माझी आजी अ, ती म्हणजे टोटल आम्ही 17 नातवंड आहोत, आजी आजोबांचे. तर दरवर्षी नवरात्रीमध्ये ती आणि अगदी आम्ही 5 का 6च मुली आहोत एवढ्या सगळ्यांमध्ये. तर दर नवरात्रीला त्या ह्याच्यामध्ये ती भोंडला करणार. त्याचा एक छोटासा तो असा चौरंगावरती हत्तीचं चित्र काढलेलं, त्याच्याभोवती सगळ्यांनी फेर धरून आजूबाजू सगळ्यांना बोलवून म्हणजे मला खरंच आता आता हे इतकं कौतुक वाटतं, की आजी ती तिच्या वयामध्ये नातींसाठी, नातवंडांसाठी, की तुम्हाला आपली एक संस्कृती जागी राहावी. त्याच्यामध्ये तुम्हाला आणि इट्स व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे आज आपण जाऊन बघितलं ना, तर इथल्या मुलांकडे बघतो आणि मला खरंच वाटतं, की ते लोकं ह्या गोष्टी मिस करतात. की कुंडला हे फक्त मराठी संस्कृतीत आहे. तर त्यामुळे खरंय, ते खरंय. खूप छान गोड आठवण आहे. आणि मला असं वाटतं, की सुलक्षणा तू मराठी शाळेची आता संचालिका आहेस तर आणि हो. त्याच्या आधी जेव्हा शिक्षिका होतीस तेव्हा पण तू भोंडला दरवेळेला शाळेत केलेला हो, आहेस. हो. नाही, नाही. मी अतिशय अभ्यासू, सिन्सिअर, ऐकणारी, कधीही आय हॅव नेवर स्टेप्ड आउट ऑफ दॅट लाईन की आणि रिलायबल म्हणजे तू माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना किंवा घरात सगळ्यांना विचारलंस ना, तर दे कम अप विथ दॅट वर्ड की बाबा सांगितलं तर काम होणार. असं हे होतं आणि म्हणजे ॲक्च्युली माझी आई आम्ही ज्या शाळेत होतो तिथे ती टीचर होती. त्यामुळे देर वॉज नेवर अन ऑपॉर्च्युनिटी टू स्टेप आउट ऑफ द लाईन. कारण कुठेही मस्ती केली की आईला पहिले कळायचं अगं. म्हणजे टीचर रागवायच्या आधी आई रागवेल याची. माझी छोटी लायब्ररी होती. माझ्याकडे खूप पुस्तकं होती. मला वाचनाची खूप आवड आहे. मी वेगवेगळ्या ऑथर्स म्हणजे आणि मिस्ट्रीज मला पर्सनली आवडतात. मिस्ट्री किंवा सायन्स फिक्शन मला आवडतं वाचायला. पण मी खूप वाचलं आहे आणि कायम लहानपणी तू कोणालाही विचारलंस की सुलक्षणा कुठे सापडेल, तर ते ऑल्वेज म्हणतील की त्या एका सोफ्यावरती पुस्तक वाचत बसलेली ती. खोडकर म्हणालेस तर माझा भाऊ तो शेंडेफळ आहे आणि ऑफकोर्स तो खूप म्हणजे अशी मस्ती करण्यामध्ये पटाईत आहे आमच्या सगळ्यांपैकी. पण ओरडा खाल्ला किंवा मार खाल्ला असं मला विशेष आठवणीत नाही.
म्हणजे मला वाटतंय मी त्याच्यामुळे अनेक वेळेला ओरडा खाल्लाय आणि हे त्यांनी खोडी केली आहे म्हणून ते बाजूला आणि मोस्टली हेच की तू ताई आहेस तर तू त्याला समजावून सांगायला हवं होतंस की हाऊ टू डू इट राईट म्हणून. म्हणजे मला एक आठवतंय आमच्या आता वाडा आहे ना त्यामुळे त्याला प्रत्येक दरवाजाला असा उंबरा आता आता दिसत नाहीत खरं पण उंबरा असा आहे आणि उंच उंबरे असायचे दरवाजाला पडदा होता तर माझा भाऊ पलीकडे बसला होता आणि काहीतरी असा धक्का लागला आणि तो पडला. ओके तर असं म्हणजे खेळत होता आणि मागे असा पडला तो. तर पडताना काही आय ही डिडंट गेट हर्ट ऑर एनिथिंग पण म्हणजे स्वतः तो पडला पण मला त्याच्यावरती ओरडा बसलेला आठवतोय की तू तिथे उभी होतीस तर लक्ष द्यायला हवं होतं तो पडला. शाळेत प्रत्येक वर्षी मॉनिटर होते. सिन्सिअर स्टुडंट असलेल्या मुलांना ते हे मिळतं. बरोबर. हां, तर पण नाही माझी शाळा मला खूप छान आणि खूप गोड आठवणी आहेत. इनफॅक्ट शाळेतल्या माझ्या अगदी बालपणीच्या मैत्रिणी अजूनही मैत्रिणी आहेत. आम्ही अजूनही टचमध्ये आहोत आणि खूप छान म्हणजे मी ॲक्च्युली आमच्या वर्गात मी सगळ्यात उंचीने कमी असल्यानं ऑलवेज फर्स्ट बेंच मिळालेला आहे मला. आपल्याकडे असतं ना भारतात उंचीप्रमाणे बसवतात. त्यामुळे म्हणजे तिथे पण मला काही चान्स नव्हता का घोड्या जास्ती करायला. पण खूप छान माझी मी सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेमध्ये होते आणि खूप सुंदर म्हणजे शाळेचं वातावरणही खूप असं शिस्तबद्ध होतं आणि टीचर्सही खूप छान म्हणजे अजूनही आमचा सगळ्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि वी कीप इन टच विथ इच अदर सो इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. मी 12वी पर्यंत म्हणजे माझं 11वी-12वीचं जे मी कॉलेज केलं ते मी नगरलाच केलं. पेमराज सारडा म्हणून आमचं कॉलेज आहे. खूप प्रसिद्ध कॉलेज आहे नगरचं. आणि त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आणि मग मी महर्षी कर्वे संस्थांचं त्यांचं कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे ना, तिथे मी इंजिनिअरिंगला होते. पुण्यात. आणि हो, पुण्यामध्ये होते. पुण्याला कर्वे नगरला होते. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे तेव्हापासून मी जी बाहेर पडली आहे घरामधून ती परत काही माझं जाणं झालं नाही. जी भीती असते की आपण एकटं राहणार आहोत वगैरे ती खरं नव्हती कारण त्यांचा खूप सपोर्ट होता आणि आई बाबा नेहमी म्हणायचे की बाई रडू नको तिथे आठवण येते म्हणून सरळ बस पकड आणि घरी ये. त्यामुळे मला वाटतं आय थिंक मी सुरुवातीला प्रत्येक शनिवारी संध्याकाळी तसं नगर लांब नाही आहे ना 2-3 तासाचा प्रवास आहे. तसं कधी हे वाटलं नाही आणि समहाव माझ्या वाट्याला खरंच खूप चांगली लोकं आली आहेत त्यामुळे मला कधी कशाची भीती किंवा संध्याकाळी प्रवास करताना तसं पुणं खूप सेफ आहे अगं त्या आणि नगर तर म्हणजे प्रश्नच नाही. पण ऑफकोर्स म्हणजे आम्ही हॉस्टेलमध्ये होतो तर आम्ही आमच्या खोड्या आणि हे कधीही सोडलं नाही. तिथे अशा आमच्या वॉर्डला मेट्रन होत्या त्या खूप कडक होत्या. आणि आमच्या इथे हॉस्टेलचा असा नियम होता की रविवारी जेवण मिळायचं नाही. तर आपलं आपलं बनवून खायला लागायचं आणि त्यांनी असं दिलं होतं आम्हाला कुकिंग रेंज असं सगळं व्यवस्थित होतं. पण मला काही जास्ती येत नव्हतं मी फक्त मॅगीच बनवायचे तेव्हा. पण अशाच सगळं माझ्या रूममेट्सना खोड्या करायच्या तर त्यांनी काहीतरी खोड्या केल्या आणि त्या मेट्रनबाई रागवल्या त्यांना काहीतरी त्यांनी पसारा करून आल्या होत्या खाली आणि असं हे केलं तर ह्या दोघींनी त्यांनी सांगितलं की आज रविवारी तुम्ही उपाशी राहा तुम्हाला गॅस म्हणजे ते काय तुम्हाला कुकिंग करता येणार नाही म्हणून. तर त्या म्हणजे आता पोरी ना सगळ्या थोडा वेळ वाट बघितली मग त्या मेट्रनबाई दुपारचा लंच करून ना अशा झोपायच्या त्यांच्या रूममध्ये. ह्यांनी जाऊन बाहेरून कडी लावून घेतली अगं. आणि कारण त्या आल्या असत्या तर रागवल्या असत्या ना खाली तुम्ही कुकिंग गॅस कसं वापरता वगैरे. पोरी पोरी स्वयंपाक करायला म्हणून पटकन कडी लावून खाली जाऊन
खाणं पिणं बनवून वरती आल्या. संध्याकाळी सगळ्यांना बसला ना ओरडा, कारण त्या कडी उघडायला विसरून गेले अगं. अशी रांग लावून त्यांनी एकदम, कोणी केलंय सांगा, कोणी केलंय सांगा. अगं, आणि मला त्या माझ्याकडे बघून म्हणतात, तू केलं नशील पण तू सांग कोणाचं नाव. इतकी घाबरले होते मी. म्हटलं बापरे, मी तर केलं नाही, पण आता सांगितलं तरी माझ्याच माहिती आणि मला माहितीये कोणी केलं. कसं बसं निभवलं आणि त्याच्यातून बाहेर पडलो. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की रविवारी मावशीकडे जायचं जेवायला, इथे नको. आई माझी अतिशय ऑर्गनाइज्ड आहे. तिचं प्लॅनिंग मी अजून हॅट्स ऑफ तिला मानते. ती 2-3 वर्ष पुढचं म्हणजे एन्व्हिजन करते की ओके आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे एखादी एखादी गोष्ट करताना किती पुढचं आपण प्लॅन करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणजे ती अशी एक ठरवते की 3 वर्षांनी आपल्याला हे करायचं आहे, त्याच्यासाठी आजपासून मला आज काय करायला पाहिजे, इतकं बॅकवर्ड प्लॅनिंग जे आपण करतो. आणि त्या गोष्टीचा मला नितांत खूप म्हणजे प्रत्येक पावला पावलावरती मला त्याचा खूप फायदा झाला आहे. इट्स अ गुड कॅरेक्टरिस्टिक आय फील की यू शुड हॅव, आणि ॲज अ वुमन इट इज रिअली युजफुल. तर माझे बाबा अतिशय ऑप्टिमिस्टिक आहेत सर्व बाबतींमध्ये. त्यांचं ऑलवेज ऑलवेज म्हणजे आजच्या दिवसात हे असतंय की प्रयत्न हा केलाच पाहिजे, भले तो सफल हो या असफल हो, यू हॅव टू ट्राय. म्हणजे आय कॅन आणि आय कांट ह्याच्यातला जो फरक आहे की ते प्रयत्न करून बघा. ओके, आय कॅन डू दॅट असंच म्हणायचं. आणि हे मी म्हणजे ते त्यांच्याकडून आम्ही सगळे शिकलो की किती असू दे, म्हणजे किती अडचणी असू देत, आपण आपल्या आपल्या बाजूनी आपले खरे प्रयत्न करत राहायचे. सांगितलं की आणि पंख तर दिलेच दिले, आणि त्यांनी जो ऑलवेज सपोर्ट दिला आहे ना, त्याच्याने ते बळ पण आलं की बाबा आपण करून बघूया, प्रयत्न करून बघूया. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर हे ऑलवेज आमच्याकडे ब्रीदवाक्य आहे की करून बघा, जे आहे ते होणारच आहे. आणि एखादी नाही नाही झाली तुमच्या मनासारखी गोष्ट, तर त्यातून शिकायला नक्कीच असतं की बाबा आपण कशा चुका करू नयेत पुढे जाऊन. दॅट इज ऑलवेज देअर टू लर्न. त्यामुळे मुंबईला म्हणजे मी ॲक्च्युली माझ्या कॉलेजमधून कॅम्पस रिक्रूट होते, त्यामुळे मी विप्रोत प्लेस झाले होते. मग ते मुंबईला आणि तिथे पण ते सुख होतं त्यांचं. फॉर्च्युनेटली मला पिकअप ड्रॉप होता, त्यामुळे सुरुवातीची काही वर्ष मुंबईला मला काही जी सगळ्यांची जी झगड असते ती करायला लागली नाही. आणि माझा मामा असतो मुंबईला, त्यामुळे मी त्यांच्या घरीच राहिले. त्यामुळे मुंबईचं पण, मुंबईची चौपाटी, तिथले लोक, तिथला गुजराती शिकले. माझ्या सगळ्या मैत्रिणी गुजराती होत्या, त्यामुळे त्यांच्याशी म्हणजे ट्रेनमध्ये जाता येता त्यांच्याबरोबर त्यांनी गुजराती शिकवून दिलं, समजतं. म्हणजे मी थोडेच महिने होते चायनामध्ये ॲक्च्युली. संजीव खूप म्हणजे जास्ती वेळ होता. पण तिथे सकाळी तो ऑफिसला चालला जायचा आणि मी एकटीच होते तिथे अशी, काय करायचं म्हणून मग मी असे जवळपासच्या एरियामध्ये फिरायला जायचे. आणि एक दिवशी संध्याकाळी मी खूप एक्साईट झाले. मी याला म्हणाले की मला खाऊगल्ली सापडली, मला खाऊगल्ली सापडली, आपण जाऊया. आणि हा म्हणतो तिथे खाऊगल्ली, तू काय खाणार? तर मी म्हटलं मला तिथे कांदा भजी दिसली. म्हणून. आणि हा मला म्हणतो असं काही मिळत नाही तू असं काही खायला जाऊ नकोस, कारण मी व्हेजिटेरियन आहे. ओके. आणि म्हणजे अक्षरशः मी लग्नानंतर थोडेसे एग्स वगैरे खायला आहे किंवा असं आधी मी ट्राय केले, पण खूप म्हणजे माझं ते पिंड नाही असं. तर ह्याला घेऊन गेले. मी म्हटलं नाही नाही चल, कांदा भजी आहेत तिकडे. आणि तिथे अशा आपल्या मुंबईसारख्या हातगाड्या होत्या, व्यवस्थित गल्ली होती, पुण्याची जशी खाऊ गल्ली आहे तशी गल्ली होती. आणि त्या गल्लीमध्ये दोन्ही बाजूला असे हातगाड्यांवरती लोक, आणि तिथे एक जण काहीतरी तळत होता आणि ते भजांसारखं दिसत होतं, कांदा भजांचं. आणि हाने जाऊन त्याला विचारलं की हे काय आहे? तो म्हणाला छोटे बेबी फ्रॉग्स आहेत. त्यानंतर असं झालं की मी म्हटलं ओके, तिथे काही खायच्या आधी यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. पण खूप
असं आम्ही शंघाईला होतो ना, शंघाई खूप म्हणजे इट्स लाईक मुंबई आणि खूप सुंदर होतं. सो तिथे माझ्या अशा खूप खूप वेळा गमती गमती झाल्यात. एकदा मी मला वाटलं कुकिंग ऑइल म्हणजे मी तेल आणायला गेले होते. तर घरी आणलं, बरं झालं फोडणी टाकली नाही. आमच्याकडे ती एक ट्रान्सलेटरवाली बाई होती. तिने मला वाटलं तेल आहे म्हणून मी घेऊन आले, पण तो हात धुवायचा साबण होता. सेफ होतं कारण आम्ही रात्री उशिरा जरी गेलो ना तरी कधी अशी भीती नाही वाटली. त्यांना नाव सांगितलं की एक एरिया आणि त्या बिल्डिंगचं नाव की ते बरोबर आणून सोडायचे की हुश. आणि म्हणजे इट वॉज रिअली गुड. आणि तिकडच्या लोकांना ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान, ॲक्च्युली शाहरुख मोर, दे नो ऐश्वर्या राय. ओके. त्यांना तिचे डोळे आणि इतके छान. आणि दरवेळेला मी म्हटलं की मी भारतातून आहे की ते विचारायचं डी यू नो ऐश्वर्या राय. लँग्वेज इज द मेन चॅलेंज. आम्ही कुठेही जायचो तर सगळ्याचे फोटो म्हणजे कॅमेरा आम्ही घेतला होता आणि आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी किंवा लागणाऱ्या गोष्टींचं म्हणजे पाणी तर पाण्याचा ग्लास किंवा जिना, एलिव्हेटर, इवन बाथरूम्स किंवा ह्याचे सगळ्याचे आम्ही फोटो काढून घेऊन जायचो. कारण जरी त्या लोकांना शब्द कळले नाही तरी चित्र कळायची. आणि खरं आमचा म्हणजे इट वॉज ए डिफरंट एक्सपिरियन्स की तो संवाद त्यांच्याबरोबर आम्ही चित्रा थ्रू साधला. म्हणजे आजकाल आता आपण इमोजी वापरतो सगळीकडे, हा. पण मी तुला खरं सांगते, मी अतिशय सिरियस व्यक्तिमत्व आहे माझं. मी अशी म्हणजे लहानपणीपासून पुस्तक घेऊन वाचत बसलेली वगैरे असं हे म्हणजे ओके, शब्दांवरचे ह्युमर मी करेन एखाद्या वेळेला, पण हा म्हणजे त्याचं हे आहे की दिवसभरातून कुठल्याही अतिशय ताणलेल्या क्षणातून विनोद कसा शोधायचा आणि तो क्षण एकदम म्हणजे त्याचं त्या क्षणाची कायापालट करून घरामध्ये हसू कसं आणायचं, हे खूप असा तणाव निर्माण झाला आहे. तर तो इतक्या अलगदपणे त्याला पलटवतो की हा. तुम्हाला राग धरताच येत नाही त्याच्यावरती. म्हणजे थोडा यु नो यू कॅनॉट स्टे अँग्री विथ हिम फॉर अ लॉंग टाईम असं होतं. म्हणजे हा पुढे येऊन गेला आणि नंतर वी वर एक्सपेक्टिंग पुष्कर, त्यामुळे मग मी पण म्हटलं की चला आता थोडासा कामातून ब्रेक घेऊया आणि फुल टाईम मदरहूड जरा एन्जॉय करूया. आणि मी बरेच वर्ष एन्जॉय केलं. मी आय थिंक 8-9 वर्ष मी कामातून ब्रेक घेतला. मस्त छान एकदम तो काळ मी एन्जॉय केला की पुष्कर बरोबर. इट वॉज व्हेरी व्हेरी एन्जॉयबल. आणि मग नंतर आता तो शाळेत जायला लागला, मग म्हटलं ओके लेट मी गेट बॅक टू वर्क. आणि ते मला ह्या देशातलं हे कौतुक वाटतं की इट्स अ रिअली गुड पॉईंट. 8-9 वर्ष मी ब्रेक घेतला होता. त्याच्यानंतर मी फक्त ह्या जेव्हा नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी विचारलं तर मी म्हटलं की नाही, आय वॉन्टेड टू बी अ मॉम आणि एन्जॉय मदरहूड. केलं तर भारतातल्या माझ्या मैत्रिणी तेच म्हणतात की खूप मोठा ब्रेक ते घेऊ शकत नाहीत कारण तेवढ्या वर्षाचा कालावधी गेला की असं होतं की नोकरी कशी मिळणार, काय मिळणार. तसं ह्या देशात मला कधीच काही वाटलं नाही गं. पटकन मिळून जातात थोडंसं प्रयत्न केलं की. खरंच पण एक छान गोष्ट अशी होती की आपण एखादी गोष्ट ठरवली की आपल्याला करायची आहे तर ती आपण ॲटलिस्ट आपला खरा प्रयत्न करावा. आणि त्याच्यात अनेक संकटं येतात, त्याचे मार्ग पण मला असं वाटतं की परमेश्वर तर जसे संकटं पाठवतो तसे त्याचे मार्ग पण पाठवतो. फक्त आपण आपल्या डोळ्यांनी जरा थोडंसं किंवा बुद्धीनी विचार करून हे करायला शिकायला पाहिजे. सो म्हणजे मी जेव्हा एवढ्या वर्षाचा ब्रेक झाला त्याच्यानंतर असं ठरवलं की परत आता आपण सुरुवात करूया नोकरी करायला. तर मी डाऊनटाऊनला एक कोर्स होता, तो प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन मी तो कोर्स केला. तो संध्याकाळी असायचा
आणि संजीव तेव्हा 5 डेज ट्रॅव्हल करायचं. सो माझा 3 दिवस क्लास असायचा. मग मी माझ्या म्हणजे आणि मला असं हे ऑलवेज वाटतं की ॲज अ वुमन, ॲज अ मदरचा एक असा सगळा सेटअप तुम्हाला तयार करायला लागतो. तर मी माझ्या मैत्रिणीबरोबर वर्कआउट केलं होतं. ती माझी नेबर होती आणि तिच्याबरोबर थोडंसं म्हणजे तिने पण खूप सपोर्ट केला मला, की मी म्हटलं की मला असा असा क्लास करायचा आहे. तर तिच्याबरोबर ती थोडे दिवस ती पुष्करला तिने तिच्याकडे ठेवलं. संध्याकाळी मी जायचे क्लासला, तर ती त्याच्या जेवढे दिवस संजीवला पॉसिबल नव्हतं तेवढे दिवस तिने त्याला हे केलं. माझा तो क्लास मी काही महिने डाऊनटाऊनला नोकरी केली आणि म्हणजे आय वूड रिअली लाईक टू शेअर की टू ऑल द वुमन ज्या कोणी इथे बघतायत की त्यांच्याबरोबर की अंडरस्टँड युअर पॉवर ऑफ चॉईस. खरंच मला आणि आय एम रिअली फॉर्च्युनेट इन दॅट वे की आय हॅव दिस व्हेरी सपोर्टिव्ह फॅमिली अराउंड मी. म्हणजे जरी हे सगळे छोटे मोठे चॅलेंजेस आले ना तरीसुद्धा की एक मला माझं काही प्रयत्न करून बघायचा असेल किंवा मला माझ्या काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असेल तर ती धडपड, ती झगड, ती मला करू देतात त्यांची, किंवा ते सपोर्ट करतात त्यांच्या परीने जेवढे होईल तेवढे करतात, पण सपोर्ट करतात. म्हणजे पॉवर ऑफ चॉईस मी का म्हणते की आज संजीवच्या ह्याच्यावरती आमचं सगळं व्यवस्थित चालतं. त्यामुळे एखादी गोष्ट बदल करून बघायची, नोकरी बदलायची आहे किंवा मला म्हणजे मी माझ्या गरजा समजून घेतल्या. मी पहिले डाऊनटाऊनला जात होते, 12 तास जायचे माझे जाणं येणं, नोकरी 8-9 तासाची नोकरी असं करून. थोड्या दिवसात लक्षात आलं की हे असं आपल्याला जमणार नाही, कारण जमणार नाही म्हणजे मला नको होतं तसं. मला आय वॉन्टेड टू एन्जॉय टाईम. मुलाबरोबरही वेळ हवा होता, नवऱ्याबरोबरही वेळ हवा होता, पण करिअर पण करायचं होतं. सो थोडे दिवस बघितलं, मग मला एक दुसरी अपॉर्च्युनिटी मिळाली. थोडं जवळ होतं, थोडं एवढा ट्रॅव्हल नव्हता, गाडीने जाण्या येण्यासारखं होतं, मेट्रो घ्यायची गरज नव्हती. सो तो बदल केला. त्याच्यानंतर अशा 1-2 हे चॉईस केल्या. आता तर माझ्या घराच्या शेजारीच माझं ऑफिस आहे. प्रपंच बघण्यासाठी आपण तो वेळ देतो, मुलांसाठी तो वेळ देतो. पण तुम्हाला जे तुमच्या मनात आहे की तुम्हाला एखादी गोष्ट एक्सप्लोअर करून बघायची असेल किंवा इच्छा आहे करायची, तर प्लीज थोडा वेळ काढा आणि खरंच त्याच्याकडे लक्ष द्या. खरंच मेक इट हॅपन फॉर यू. वी शूड थिंक वी हॅव द चॉईस ॲज अ मदर. आणि आपल्या मराठी फॅमिलीजना तर मी नेहमीच म्हणते की यू शूड ऑलवेज थिंक की सगळं जर का व्यवस्थित चाललं आहे तर तुम्हाला तुमच्या गोष्टी करायला तेवढी जास्ती सवलत आहे. इतर लोकांना तुम्ही कम्पेअर केलं who do not have that kind of opportunity or who do not have that kind of choices, you have the choice, you should take it. आणि एक्सप्लोअर डिफरंट थिंग्स. तुम्ही वेगळ्या गोष्टी करा, आणि जे तुम्हाला आवडते ते करा. असं काही नाही, सगळ्या गोष्टी प्रयत्न केले तर मिळत राहतात. म्हणजे आय थिंक मी पहिल्या वर्षी मी पुष्करच्या शाळेत जॉब केला होता आणि मला म्हणजे तो लहान होता ना, तर मला फक्त तेवढंच करायचं होतं की आय वॉन्टेड टू बी डुईंग फक्त तेवढं 2-3 तास मी त्याच्या शाळेमध्ये जाऊन करायचे. पण आता तो मोठा झाला, मग आपल्याला आपल्या गोष्टी म्हणजे बदलत राहतात. सो आय ऑलवेज एनकरेज की तुम्ही स्टार्ट करा, छोट्यापासून स्टार्ट करा. डू समथिंग दॅट मेक्स यू फील गुड. when you are going to feel good on the inside, you will see that all things around you automatically turn beautiful. असं ऑलवेज विचार करते की ती चेतना, ती ऊर्जा, ती शक्ती, ती आपल्या रूपात म्हणजे आपल्या आतमध्ये वसलेली आहे आणि यू शुड ऑलवेज रादर टेक दॅट शक्ती दॅट यू हॅव आणि रिअलाइज व्हॉट इट इज आणि व्हॉट इट मीन्स टू यू आणि टेक इट फॉरवर्ड. तू म्हणालीस तशी की सुरुवातीला आपण मुलांकडे लक्ष देतो, ते लहान असतात, त्यांना गरज असते जास्त, तर तेव्हा काही जणी पार्ट टाइम किंवा असं. पण नंतर काय होतं, खूप गोष्टी म्हणजे एस्पेशली बिंग अ वुमन मला असं वाटतं की खूप गोष्टी अशा आहेत ज्या रुटीन आहेत, मंडेन आहेत, बोरिंग आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला काहीही इंटरेस्ट नाही. त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये करत राहतो आणि आयुष्याचा पुष्कळ वेळ त्या गोष्टी आपण करतो.
as you have rightly said that it's your one chance. Life is one chance, one opportunity. So पण मग अशा वेळेला काय होतं जेव्हा आपण बाहेर पडतो सुलक्षणा, तर तेव्हा काय होतं मग ते पूर्वीचं जे आपण घरी असताना असलेल्या गोष्टी आणि जेव्हा आपले 8-10 तास बाहेर जातात तेव्हा आपल्या घरातल्या गोष्टी ह्याच्यात थोडा फरक पडतो. तर त्या ह्याच्यासाठी तू काय त्यांना म्हणशील की मी तुम्हाला एक खूप सुंदर पुस्तक रेकमेंड करते. त्या हं, पुस्तकाचं नाव आहे लीन ऑन मी. हं, हं. ओके. सो किंवा त्या पुस्तकामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे आणि इनफॅक्ट एक आय आय वॉज व्हेरी इन्स्पायर्ड बाय फ्यू ऑथर्स. एक आहे इंद्रा नुई. सो त्यांचं एक स्पीच जे मी असं ऐकत असते तर त्यांचं खूप छान हे होतं की ॲज अ वुमन आपण मल्टीफॅसेटेड रोल्स प्ले करत असतो. म्हणजे कधी आपण आई असतो, कधी बायको असतो, कधी घरात यू आर द कुक, यू आर द क्लीनर. ह्या एस्पेशली ह्या कंट्रीमध्ये आपण सगळे रोल्स प्ले करतो. सो एक तर पहिले आपल्या आजूबाजूला आपल्याला स्ट्रक्चर लागतं आणि आय एम फॉर्च्युनेट इनफ की मला खरंच खूप सुंदर मैत्रिणी इथे मिळाल्या आहेत की कधी मला उशीर झाला तर कोणाला विचारलं की बाबा तू घेऊन येशील का मुलाला शाळेमधून. छोट्या असतात पण इतक्या महत्त्वाच्या असतात. जशी माझी दुसरी मैत्रीण होती की मी क्लास करत होते तेव्हा ती पण म्हणाली की ठीक आहे. जेव्हा ती करत होती तेव्हा तिच्या मुलांना मी बघितलं की ठीक आहे तोपर्यंत माझं झालं होतं. मी तिला म्हटलं तुला आता काय करायचं आहे कर, किंवा तिला तिच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीत तिच्या बिझनेसमध्ये मदत हवी होती तर म्हणजे तशी केली. पण म्हणजे आपण अशा वेगळ्या प्रकारे एकमेकींचं सहाय्य करतो. तर त्या ह्याच्यामध्ये खरंच खूप सुंदर मी ऐकलं होतं त्यांचं. आणि द वे की ॲट दॅट लेवल वेन यू आर सो ऑक्युपाईड, तुमच्या कंटिन्युअस म्हणजे वर्क टेक्स अ सायझेबल अमाऊंट ऑफ युअर टाईम जिथे, आणि तुम्हाला तिथून म्हणजे असं सुटका करून घेता येत नाही ना, कायमस्वरूपी एंगेज असतो. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही मुलांना मोठं करता तर त्यावेळेला म्हणजे मी आय गॉट इन्स्पायर्ड फ्रॉम हर की कसं करायचं आणि सेटिंग लिमिट्स आणि गेटिंग अ स्ट्रक्चर अराउंड यू, की सपोर्ट स्ट्रक्चर, सपोर्ट की स्ट्रक्चर मॅटर्स. हां बरोबर. म्हणजे त्याचा मला खूप फायदा झाला आणि मी रेकमेंड करेन. आणि तसंच ते एक पुस्तक आहे लीन ऑन मी. खरंच खूप सुंदर आहे. या ह्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत की तुम्ही एकमेकांना कसे सांभाळून घ्या आणि हाऊ टू सेट युअर एक्सपेक्टेशन्स राईट विथ युअर फॅमिली मेंबर्स. किंवा जो घरातला कारभार आहे तो लोड आहे तो तुम्ही शेअर करता एकमेकांच्या ह्याच्याबरोबर, की जे आपल्याला म्हणजे जे आम्हाला आमच्या घरामध्ये आम्ही शिकलो की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम की हे कसं करायचं. आणि तो येतो तो लॉन्ड्री करतो, त्याला माहिती आहे लॉन्ड्रीची बास्केट भरली की लॉन्ड्री लावायची, करून ठेवतो. घड्या करायच्या असल्या की मला म्हणतो आई मला जमत नाही तू कर, पण ठीक आहे माझ्यासाठी ते एक काम झालेलं असतं. किंवा जाता येता नवरा जातो म्हणतो ग्रोसरी, बाहेर गेलाय की येता येता विचारून येतो ग्रोसरीला काय आणायचं आहे का. म्हणजे घरात येऊन पडलेल्या आहेत वस्तू, मग ते पुढचं करणं. येस, सो वी ऑल शेअर इन दॅट. या. की छोट्या छोट्या गोष्टी असतात ग पण खूप फरक पडतो. व्हॅक्यूम केली नाही म्हटलं तरी 15-20 मिनिटाचं माझं काम आहे पण होऊन गेलं. असं इन्स्पायरिंग की 7-8 वर्षाचा ब्रेक घेतला, मुलाबरोबर वेळ दिला आणि छोटंसं पार्ट टाइम मी सुरू केलं आणि नंतर आता सुलक्षणा तुझी स्वतःची एक लोटस कन्सल्टिंग अशी कंपनी आहे. तर त्याच्याबद्दल तू सांग. केल्या तसंच ह्या वर्षी मी माझी छोटीशी कंपनी लॉन्च केली, ब्लू लोटस आय टी कन्सल्टिंग नावाची. सो आत्ता अजून थोड्या सुरुवातीच्या फेजमध्ये आहे, पण म्हटलं एक प्रयत्न करून बघू की एखादा बिझनेस करून बघायचा आहे तर काय काय त्याच्यात वेगवेगळे चॅलेंजेस येतात. आणि मेन एक उद्देश होता की लेकाला मी म्हटलं की जे एखादी गोष्ट सुरुवातीपासून आपल्याला करायची असेल तर त्याच्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या चॅलेंजेसमुळे आपल्याला स्वतःला इतकं शिकायला मिळतं. आणि म्हणजे ही इज व्हेरी एंगेज. तो असं विचारत असतो मग आता हे काय करणार आहे, मग आता ती कशी करायची, मग वेबसाईट कशी करायची. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की एक फोन कनेक्शन कसं घ्यायचं, काय करायचं. पण मी म्हटलं की एक तो आपण एक प्रयत्न आपण शिकतो. आणि कंपनी माझी अजून खूप छोटी आहे
पण आय टी कन्सल्टिंगमध्ये म्हणजे मी आय टीमध्ये असल्या कारणाने दॅट्स समथिंग आय डिसाइडेड की आपण आय टी कन्सल्टिंग करूया. सुरुवात केली आहे आणि आता ती ग्रो करायची इच्छा आहे. सो त्याच्यामध्ये मी प्रयत्नशील आहे की कसं त्याला म्हणजे आता वेगवेगळ्या चॅलेंजेस येत आहेत. सो ट्राईंग टू गेट ओव्हरकम देम आणि टेक इट फॉरवर्ड. मस्त. सो करंटली आम्ही सॉफ्टवेअर आय टीमधलेच हायर करतो आहे आणि मेन आमचा फोकस जो आहे तो सॉफ्टवेअर टेस्टिंगवरती आहे. टेस्टिंग किंवा म्हणजे टेस्टिंग रिलेटेड जॉब्स मध्ये आम्ही जास्ती हे करतो. पण वी ऑल्सो हेल्प आउट अदर सपोर्टिंग जॉब्स जे आहेत आय टीमधले त्याच्यामध्ये पण आम्ही सपोर्ट करतो. सो येस, एनीबडी हू इज लुकिंग फॉर अन अपॉर्च्युनिटी और आत्ताच्या या कोविडमध्ये सुद्धा असं हे आहे की आम्ही बऱ्याच जणांना म्हणजे आम्ही प्रयत्नशील आहोत की बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सो आम्ही वी आर ॲक्च्युली ट्राईंग टू सी की आपल्याला त्यांना प्लेस करता येतं आहे का. आहेत अपॉर्च्युनिटीज येतात, तर ती फिटमेंट कशी करायची ह्याच्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या वुमन त्यांना सगळ्यांना एनकरेज करते की तुम्ही गिव्ह इट अ ट्राय. आणि येस, प्रयत्न केला की तुम्हाला मिळतात नोकऱ्या नक्कीच मिळतात. कारण पीपल आर रीचिंग आउट की आम्हाला ह्या पोझिशन्स आहेत, फील करायच्या आहेत. आणि आपल्या कम्युनिटीत कोणाला हेल्प झाली तर आनंदच आहे त्याचा कधीही. मराठी शाळा अतिशय माझ्या जीवाभावाची आहे. मराठी शाळेत म्हणजे मी ॲक्च्युली जेव्हा आम्ही ॲक्च्युली मेरीलँडला होतो. मेरीलँडहून आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा छोट्या इथल्या आजूबाजूचे जे माझे मैत्रिणी होत्या त्यांच्या मुलांचा मी संस्कार वर्ग घेत होते. आणि मग ते श्लोक आणि असं म्हणजे मुळातच मला शिकवायला आवडतं. स्वतःलाही शिकायला आवडतं आणि ऑलवेज आय फील की मुलांमध्ये जो उत्साह, त्यांचं जे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे की आपण एखाद्या गोष्टीत कसं आपण चौकटीत अडकतो आणि म्हणतो की हे असंच होतं. पण मुलांच्या इमॅजिनेशनला काही देर आर नो बाउंड्रीज. मला असं नक्की वाटतं की सुलक्षणाने जे सांगितलंय ते प्रत्येक जी आई आहे, जी मुलगी आहे, तिला त्या सगळ्यांना ह्याचा नक्कीच उपयोग होईल. की घाबरू नका, फॉलो युअर ड्रीम्स आणि ट्राय करून बघा. तो चान्स जो आहे, चान्स ऑफ फुलफिलिंग युअर ड्रीम, दॅट वी ऑल शुड टेक. आणि दॅट इज नाव, बिकॉज at 60 you might have a different dream and a different challenges. Now is the time you should try. आणि हजारो आपल्या कम्युनिटी मेंबर्सना त्याच्यातनं एम्प्लॉयमेंट मिळू दे अँड लेट देअर बी अ पॉझिटिव्ह वंडरफुल चेंज अराउंड अस. Thank you so much. Thank you for your wishes.